कोकणाचं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळं नातं आहे। दरवर्षी मोठ्या संख्येनं कोकणवासी आहे ते कोकणात खास गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जातात। शिमगा आणि गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात कोकणात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो आणि पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकाहून देखील कोकणवासी आहे ते कोकणाकडे आगेकूच करताना दिसतात आणि सगळे हे जे आहे ते गावाची ओढ सगळ्यांना लागले दिसतात। कोणत्या गावी जाणार आहात कोकणात? मी महाडमध्ये जाणार आहे। महाडमध्ये बिरवाडीमध्ये। हां, कसा असतो तिकडला गणेशोत्सव? पुण्यात किती वर्ष झाले राहत? पुण्यात मला आता 2 वर्ष झाले, पण माझं प्रॉपर गाव महाडमध्ये बिरवाडी म्हणून गाव आहे। ते महाडपासून एक 12 किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि तिथले गणेशोत्सव सुंदर आहे, फार सुंदर, म्हणजे पूर्ण आठवणी बालपणाचे मित्र वगैरे असे असून आम्ही सगळे सण साजरे करतो। गणपती खेळतो, नाचतो, 12 वाजेपर्यंत आम्ही सगळे खेळत वगैरे असतो। गाणी वगैरे, जुनी आठवणी वगैरे, सगळे जुनी आठवणी निर्माण होतात। तुम्ही कुठे चाललात? महाडलाच चाललोय आम्ही। महाडला चालले राईट। आणि काय काय करणार आता कोकणात जाऊन? कोकणात जाऊन काय आमचे दरवर्षाचे आमचे प्रोग्राम आहेत। शिमगा आणि गणपती हे आमचे आयुष्याला पुजलेले जावंच लागतं आम्हाला, जावंच लागतं। काम सुट्ट्या वगैरे सगळ्या मिळाल्या? काही गरज नाही कोणाची, आम्ही जाणार तिथं शिमगा आणि गणपती। शाळा आणि हे सगळं बाजूला ठेवून कोकणात चालली आहेस? काय काय करणार आहे कोकणात जाऊन आता? आमचा 1.5 वर्षाचा गणपती असतो आणि आम्ही 2 वर्ष झाले कोकणात गेलोच नाहीये आणि गणपतीसाठी गेलोच नाहीये। माझी 10वीची परीक्षा आहे तरी मी जाते कोकणात, कारण की मला गणपतीचा उत्सव साजरा करायचा आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे। तुम्ही पण कोकणात निघालात? कोकणात कुठे? कोकणामध्ये आम्ही पोलादपूरमध्ये चाललोय। आता आम्ही हॉटेलमध्ये काम करतो। आम्ही हॉटेलमध्ये आम्हाला सुट्टी नसली तरी काम नोकरी सोडून सुद्धा आमच्याकडे सगळे लोक जाणार म्हणजे जाणार 100%, कारण आमचा उत्सव हा एकच वर्षातून एकच असतो। आम्ही होली आणि गणपती हा सोडून आम्ही काहीच करत नाही उत्सव। 2 वर्ष हे म्हणजे 2 सण आहेत, हे आमचे फिक्स आहेत एकदम। आठवणी लहानपणाच्या आठवणी आम्ही 5 भाऊ आहे। 5 भाऊ आम्ही सगळे एकत्र, आज आमच्या घरामध्ये आहे ना 28 लोकांची फॅमिली आहे, ही आज एकत्र येणार आहे। आज म्हणजे सगळे एकत्र येऊन आज उत्सव साजरा करणार आहे। आमचा 1.5 दिवसाचा नवसाचा गणपती आहे। चालले का कुटुंब अख्खी, मुलगी आहे, मिसेस, लहान मुलं, 2 मुली, परीक्षा असताना सुद्धा लेटर पाठवून त्यांना एक काहीतरी रिक्वेस्ट करून थोडंसं चाललोय आता आम्ही। काय मजा करणार आहे? मस्त आता तिकडं पावसाची मजा, गणपतीचा आमचं म्हणजे एकदम फेस्टिवल चालू आहे आता। हे सगळे जे कोकणवासी आहेत त्यांना आता कोकणाची म्हणजे आपापल्या गावी पोहोचायची ओढ लागली आहे। उद्याच बाप्पा विराजमान होणार आहे, त्याआधी आपण कशा पद्धतीने गावी जाऊन पोहोचू, लवकरात लवकर कशी गावी जाऊन पोहोचू, यासाठी सगळे प्रयत्न आहे यांचे दिसत आहेत। आणि स्वारगेट बस स्थानकावर सध्या सगळ्या कोकणवासियांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।